एक काळ होता जेव्हा देशावर संकट आलं की लोक देशासाठी सोनं दान करायचे. पण आज दान करण्याची गरज नाही. देशातलं परकीय चलन वाचवण्यासाठी आपल्याला 1 वर्ष सोन्याचा त्याग करावा लागेल. देशातील लोकांनी 1 वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर परकीय चलन साठ्याची मोठी बचत होईल, हे विधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी देशाला वर्षभर सोने खरेदी करू नका यासह 9 आवाहनं केलीत. त्यातलं पहिलं आवाहन आहे, जगातलं युद्धाचं संकट बघितलं तर त्यामुळे इंधन पुरवठा विस्कळीत झालाय. इंधनाचे भाव वाढलेत, त्यामुळे पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा. दुसरं आवाहन, खाद्यतेलाचा वापर मर्यादित करा. तिसरं, वर्षभर परदेशी प्रवास टाळा. चौथं, कच्चं तेल वाचवण्यावर भर द्या. पाचवं, देश म्हणून आपल्याला परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे. परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही. सहावं आवाहन पंतप्रधानांनी केलंय ते, पुढील 1 वर्षभर सोनं खरेदी करू नका. सातवं, जास्तीत जास्त मेट्रोने, इलेक्ट्रिक वाहनांनी प्रवास करावा. आणि आठवं, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग्सवर भर द्या. तर 9वं आवाहन केलंय ते, परदेशी वस्तूंची खरेदी कमी करण्याचं. या आवाहनानंतर राहुल गांधींनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की मोदींनी देशाच्या जनतेकडून त्याग मागितलेत. हे सल्ले किंवा आवाहनं नाहीत, तर सरकारच्या नाकर्तेपणाचा पुरावाच आहे. 12 वर्षात देशाला अशा ठिकाणी आणून ठेवलंय की जनतेला तुम्ही काय खरेदी करायचं आणि काय नाही हे सांगावं लागतंय. प्रत्येक वेळी जबाबदारी जनतेवर टाकतात, जेणेकरून स्वतःला उत्तरं द्यावी लागणार नाहीत. देश चालवणं कॉम्प्रोमाइज्ड पंतप्रधानांचं काम नाही. मोदींच्या या 9 आवाहनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? अर्थव्यवस्थेसाठी ती फायद्याची आहेत का?